महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही, देशाचे नेते आहेत. आपल्याला आठवत असेल, चायनाबरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर ज्या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि दिल्लीत ही आजही जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा अभिमानानेच होतो. आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता. हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही. आणि चव्हाण साहेबांचं योगदान मग फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून असेल, हे खूप मोठं राहिलेलं आहे. आणि आज ही खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतःकरणाने म्हणते की आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाही आहे. तर दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने या गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे की ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे, इलेक्शन्स येतील जातील, सरकारही येतील जातील, पण काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे.